शुभ विवाह. आज प्रॉपर ब्लॉग घेऊ का रे? आज प्रॉपर ब्लॉग घेऊ का आज? हे बघ आपले हिरो हिरोईन प्रशांत, आजच्या कार्यक्रमाचे खास पाहुणे. हा मजाच आहे. आणि आम्ही आज आलेलो आहोत आणि गणेश सॉरी कुठलं गाव आहे? हिंगणगाव का? चिरंजीव गणेश आणि स्वागताला पण हेच लोक उभे आहेत. निकिता त्यांच्या लग्नाला आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता हळूहळू सर्व जमा होत आहेत, तयार होते. आणि आमचे नवरदेव, अरे नवरदेव साहेब काय म्हणता तुम्ही? या लवकर एकदम आला. लवकर आला. स्वागताला कोणी नव्हतंच मित्रा. आमच्या प्रशांत फेटा बांधणार ना तू पण? विषय आहे का भावा? बांधायला लागणार, आपल्या मित्राचं लग्न आहे. अक्षय ए खवळे थांब जरा. चला ड्रेसिंग रूम चेक करून आपण पोरांची. चलो यो ऑपरेशन करू आपण, ऑपरेशन. अरे मॅनेजर, मी काय म्हणतोय, फेटा बांधणार ना? कपडे तरी घालू दे. मग असं काय फिरतोय? लग्न आहे आता थोड्या वेळात, अर्ध्या तासात. त्याची हळद होते, त्याला हळद लागायची, त्याला हळद तर लावूया. अरे तो लावेल त्याची, हळद कपडे त्याची. तुझे काय तुझ्या कपड्यांचा काय प्रॉब्लेम आहे? नवरदेव आहेस काय? आम्ही ना तुझ्या ड्रेसिंग ऑपरेशन करणार. बाईट्स देणार, हा? चांगले चांगले बाईट्स देणार. काय चांगले बाईट्स देणार का? तर तुम्ही यार काय काय? भारी भारी व्हिडिओ करताय. गाव काय काय सांगू राहिली मला, गाव सुटे ना. वा चांगली गोष्ट नाही ती, वाईट काय? तुला काय एवढं दुःख होतं पण? अरे चांगली गोष्ट ना ती. ती बघ कसली क्यूट दिसते यार, ती छोटीशी. ती फेटा बांधते बघ 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 मधवा आपण हे बघ. सही बाबा अरे. कुठे? बाबा संपली. ब्राईटनेस चेहऱ्यावरती क्लिक कर आणि ब्राईटनेस वाढव. येतो बरोबर. फोकस कर आणि ब्राईटनेस वाढव. अभिषेकचा आधी, नंतर याचा, मग माझा. अजून बरेच लाईन मध्ये आहेत ना. 95 सोडलं, 96 मागे लागले. नाही ना, हा 95 होता. अभिषेक 95 आहे, हा 95 आहे. मला 1 वर्ष आहे लेट, तर ऍडव्हान्टेज द्या ना थोडासा. काढतो ना, ते तर मेन कार्यकर्ते आहेत ते. आजच्या प्रोग्रामचे काय म्हणतो आपण त्याला, मुख्य पाहुणे, अतिथी. हा कलवरे, त्यांचा फेटा म्हणजे विषय. आणि त्यातल्या त्यात आमच्या पुढच्या कार्यक्रमाचे पण ते हे असणार आहेत, इलिजिबल कॅन्डिडेट. तू पण म्हणत आहे बेटा? हा का? हा थोडंफार. हो हो. हा हा काय स्मार्ट दिसतोय मंगेशकर, एक नंबर डायरेक्ट. विषयच कल्लास. आहे ना आता करू ना आपण. असा डान्स केल्याशिवाय त्याला स्टेजवर चढून देणार आहे का आपण? तू पण करणार ना? बघितले मी तुझे डान्स व्हिडिओ बघितलेत मी. अरे खवळे, सकाळपासून आम्हाला बोलवतोय तू आणि आम्ही आलोय आता तर काय करतोय? गायब आहे.
टोटली अनफेअर हा, तुम्ही अनफेअर वाटताय. साधारण एवढी भारी विहीर तुम्ही यार. तो आलाच नाही अरे मित्रा त्याला म्हणतात मजा सुख. तुला काम दिलं होतं ना कवळे आम्ही. ए यार मॅनेजर आम्हाला आमचा मित्र थोडा वेळ राहू दे आमच्याकडे. तो पाहिजे तो व्यक्ती बघ पलीकडचा. काय बाबा बाबा काय म्हणताय? आज आपल्याला गणेश नगराचा ब्लॉग करायचा आहे. तुमची स्पेशल बाईट काय याच्यावरती काय करायचं करू ना? पण तुम्ही खूप पंख्याच्या पाठीमागे बसले. हवा खाताय? करा थोड्या वेळानं आपण डान्स करू मस्त. मेन म्हणजे माझा फोन विसरलोय घरी. कोण विसरलेत? जाऊ दे या वयात कोणाचा असा फोन घेणार आहे तुम्ही? हा? व्हिडिओ शूटिंग हा? व्हिडिओ शूटिंग आपण पेटे बांधूयात. आधी यांचा हळदीचा कार्यक्रम तर चालू होते. कसं वाटतं मंगेश? निघेल का आपल्याकडनं व्लॉग? काय वाटतं? निघेल ना. प्रयत्न तर नाही केला कधी. ते बघा आमचा हा पुढचा हिरो, हा इलिजिबल कॅन्डिडेट आहे याच्यानंतरचा. गणेशानंतरचं लग्न मंगेशच होणार आहे, त्यामुळं तयारी. तुला असं फील येते? माझ्या आधी मोठा आहे त्यामुळे नंबर नेहमीच याचा लागणार आहे पहिल्यांदा. ऑलरेडी सेटिंग झालेले आहेत अर्ध्या, त्याच्यामुळं मी काल सोबत ह्याच्याला कालपासून 3 बायोडाटा आले कालपासून. अरे ते बायोडाटांचं रद्दीचं काय करतोस मित्र? आणि भाऊने अशी गोष्ट आहे की तिने पण बायोडाटा रिजेक्ट केले. ते माझं नेहमीचं काम आहे, रुटीन आता सवय पडलेली आहे, त्याच्यामुळे बायोडाटा रिजेक्ट वगैरे हे सगळं होत राहतं. पण इलिजिबल कॅन्डिडेट हा आहे आणि ह्याचं ऑलमोस्ट जवळपास गोष्टी फिक्स आहेत, त्याच्यामुळं लग्न तर तुझंच होणार आहे दिवाळी झाल्याच्या लगेच नंतर. त्याच्यामुळे जर का कुणी मंगेश मित्र असतील तर बी प्रिपेअर्ड भावांनो. हे सगळं जे आता तुम्ही समोर बघताय ते मंगेश सोबत तुम्हाला करायचंय. एवढा चांगला टाइम हे तरी कर. अरे बहिणी मी काय बोलतोय उखाणे पाठ करून ठेवले ना? अहो नाही पण लागणार आहेत बरं, खरं सांगतोय मी. नाही, तुम्ही मला पाठवून सांगा मी बोलते. पाठवून याला काय अर्थ? नाही हो, time नाही भेटला. मी मित्राला मदत करेन, तुमच्या मैत्रिणींना सांगा करतात खूप. उखाणे लागणार आहेत बरं. नाही हो, माझ्या पेशंटने मला काय तयारी करून पेशंट कशाचे? स्टेजवरती गेल्यानंतर लागणार. हा नाही ना? खरं सच्ची हे बघा हे सांगणार आहेत. पाणी तरी त्याला. तू स्वतःचा आवर बरं पटकन. नवरदेवाचा आवडला आम्ही तुम्ही राशील असं. हा. काय पाहिजे तुला? एक तर व्यवस्थित ठेव, नाही तर चला मंदिरात जायचंय. गणेश सर या आहेत आमच्या गणेशच्या मुंडावळ्या, ज्या की थोड्याच वेळात त्याला लागणार आहेत आता. आज मेरे यार की शादी है. काय झालं? राजकुमार राव दिसते. काल काहीतरी विवेक बिंद्रा काय बोलत. काल विराट कोहली दिसत होता, आज राजकुमार राव दिसतोय आणि आयुष्मान खुराना पण दिसत होता थोड्या वेळापूर्वी. भाई मी काय बोलतोय, हात जास्त पळापळ करतो. तुझं लग्न तुझं आणि सापडत कोण आहे? चलो 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 चलो. ए पूजा चला चला करवल्या. चलो चलो. तू फेटा बांधतोय. अशा पद्धतीने मार्गस्थ झालेले आहेत नवरदेव आपले. अरे त्यांना फुटेज मध्ये त्याला येऊ दे मित्रा. साताऱ्यात तुतारीचा आवाज आहे काय?
पकवून रान ठेवला पाहिजे. दूल्हा बन गया साडा बरखुरदार घोड़ी चढ़ गया ओए चढ़ गया छटके मोटर कार सहरा सज गया ओए वो सहरा सज गया जलवेदार दुल्हनिया द्वार खड़ी सजन संग जाने को तैयार नच ले नच ले ओ यारा हो मित्रा हो. तेरे द्वारे पे आई बारात हो तेरे द्वारे पे आई बारात प्रेम के मोती लुटा दे नैन स्वागत में बिछा दे प्रेम के मोती लुटा दे. अरे ठीक आहे येतील पण आधी उखाणा वगैरे घ्या काहीतरी लग्न आहे आज तुमचं. एक मिनिट मी प्रिपरेशन केलं तरी करायला सांगितलं होतं तुम्हाला. उखाणा. अरे गणेश आपल्याला देवाचं नाव नाही घ्यायचं, भजन नाही बोलायचंय. उखाणा अरे तुम्ही मनातल्या मनात आयुष्यभर घ्याल एकमेकांचं नाव, आमचं काय.
मोठा मोठा हे बघ, हा चिटर आहे भाई. पेपर लीक झाला मी एक्झाम देणार नाही. पेपर लीक झाला एक्झाम देणार नाही. हा असा माणूस आहे ना, तुला पण कॉपी देईल. हा तुला पण कॉपी देईल, टेन्शन नको घेऊ. एवढा एक्सक्यूज देतो तुम्ही, चला पटकन. हा काय आहे उखाणा? तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. निकिता आहे माझी पहिली चॉईस. मोठा पाहिजे. अरे चला ना, अजून राहिलं यार. असं कसं? मला मोठा पाहिजे उखाणा. हा ती मोठा असं कमीत कमी पोएम म्हणली पाहिजे पूर्ण. मोठा रद्दी मारायची नाही, शॉर्ट मध्ये पण राहायचं. महादेवच्या देवळात हे नाही चिटिंग आहे. हे बघ, पालक मेथी पनीर वांगी हे सगळं सोडून अजून काहीतरी नवीन बोल. देवाला पहिला आठवण काढायची असते. यार महादेवच्या देवळात बेलदेव देवाकून गणेशरावांचं नाव घेते आजपासून. किती कॉमन आहे. आजपासून. हीच आहे ती मुलगी. काय विषय तुझा? ही वेळ यायची. आवर पटकन, चल. मला नाही माहिती फोन बेनचं काय एवढं अर्जंट आहे तुला. गण्याचं लग्न सोडून कॉलवर बोलतेस तू. तोपर्यंत हे सगळं रेकॉर्ड होणार आहे, मला नाही माहिती काय विषय. ही वेळ काय यायची गण्याच्या लग्नाला? तुझा क्लास घेणार आहे बस इथे. हे बघ, फायनली कुठल्या कारणासाठी तरी नवरदेवचं सूट माझ्या ह्याच्यामध्ये आलंय पायामध्ये. टू बी म्हणायचं. आता मला मुलगी मिळू दे. नेक्स्ट ओपनर बॅट्समॅन. मी नाही पाहिली आहे. काय विषय खवळे, मी पण ऐकलं 2-3 वेळेस आल्यापासून की बघून झाली मुलगी म्हणून. आम्हाला बनवणार आहेस का? 7 महिने. काय होतं हे? काय होतं तुझ्याकडे खूप मुली आहेत म्हणजे? जे इलिजिबल जे इलिजिबल आहेत ना, त्या सगळ्यांनी माझ्याकडे या, रजिस्ट्री करा. 10,000 रुपये फीस द्या, तुम्हाला पटकन तुमचं जमून देईल का? म्हणजे अभिषेकसाठी खूप ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे, असं तुला म्हणायचंय का? काय म्हणणं तुझं याच्यावर? अरे हे बघ, ह्यांनी कुठला फोटो दाखवला आपला? यो बघ एकदा, बघ. आम्ही पुण्यात आलो होतो तेव्हा. काय? छान दिसतोय. अरे माझं ते सोडून त्यांच्या ब्लॉग मध्ये नाही आलं. आलंय ऑलरेडी. मी ब्लॉग डिलीट करायला युट्यूब वाल्याने एका रिपोर्ट डिलीट नाही करत ते व्लॉग. अरे एका दिवशी काय, आमचे एका वर्षात पण होत नाहीत. ह्या एका लाईफ मध्ये बनवायचे चान्सेस कमी आहेत. मी टार्गेट ठेवले आता, घरचे मागे लागले. मी खरं सांगतो तुला, हे बघ मित्रा, मी पण तुझ्याच वयातला एक मुलगा आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला लहानपणापासून ओळखतो मी. 20 वर्ष जवळजवळ झाली आता. त्यामुळं तुझ्या घरच्यांचं कारण सांगतोय ना, त्या उकळ्या तुझ्या मनात फुटतायत. बरं चल, अजून एक बॅचलर कॅन्डिडेट आहे आपल्याकडे इलिजिबल, त्याचं पण ओपिनियन ऐकू. काय म्हणणं मंगेश? अरे एवढं काय असतं तू? सांगतो खरं. काय म्हणणं तुझं? कधी लग्न करतोय? सकाळी पण 2 वेळा विचारला. हे बघ, पहिली गोष्ट, तुझ्या लग्नाचं काय ते सांग. तू ठरवून ठेवलं असशील, तुझं टॉप सिक्रेट मध्ये ठेवलं असशील सगळं. काही सिक्रेट राहिलं काय? नाही पण माहित ना बाबा, घराने असं सिक्रेट ठेवलेलं, गण्याने ते सांगितलं. अच्छा, नंतर सांगितलं ना. पण माझं सांगण्यासारखं पण काय नाहीये. माझं असलं तर आधीच इंस्टाग्राम वरती पडतं. मी काय बोलतोय, मी ऑप्शन देतो. आमच्या लग्नाचं परत बघू, पण तुमचं लग्न झालंय आता, तर तुम्ही उखाणे बिखाणे तर झाले पाहिजेत. तुम्ही कॉपी करून घेता का? हा चल, तू तर प्रिपेअरच असेल. आय डोंट नो. याला काय अर्थ आहे सुवर्ण? तू गुगल केलंस तर मग बाकीच्यांकडनं काय एक्सपेक्ट करावं आम्ही? आमच्या ज्या येतील त्यांनी तर मग नावच नाही घ्यायचे का? तू स्वतःच तर सांग, त्यांना नंतर प्रिपेअर कर.
लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. असं कुठे नियम आहे? गण्याने आधी घेतलं. तो गण्या अंडर प्रेशर होता. हे खुश आहेत ना पण. तुम्ही खुश आहे ना हो? लग्न करून? मन पहिले मान तिला. बघ किती किती ते रिस्पेक्ट करतात तुझी. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून. मोठ्याने. हा दिग्विजय रावांचं नाव घेते भिसेची सून. बस 2 ओळी. बघत आहे किती ओळख घेतात. काय मुलांचा तर भाजीत भाजी फिक्स असते. नाही नाही खरंच नको. भाजी सोडून पुढचं काहीतरी बोला. ते मेथी भाजी पालक पनीर काय नको, आता सगळं झालंय. एक सुचलाय नवीन भेटलाय. हा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा सुवर्णाचे नाव घेतो नीट लक्ष ठेवा. कोणी ठेवायचं? आम्ही. ते तर तुमचं काम आहे. लक्ष ठेवा म्हणजे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. हा, ठीक आहे. म्हणलं, लक्ष तुम्ही ठेवा, उलट काळजी घ्या. ती लक्ष आहे ना ठेवायला. पण हे पटलं त्यांनी. बघ किती शोधून काढला, पण चांगला काढला, काहीतरी नवीन काढला. मी काय जुना काढला? ते नवीन कॉमन आहेत खूप. नाही नाही ते कॉमन नाही, तेच सांगावं लागतं. नाव घेणं म्हणजे ते असतं. त्यांचं भारी होतं. 10 out of 10 त्यांना आहे, 10 out of 3 तुला आहेत. त्याच्यामुळे परत तुम्ही 2 घ्याल. तुमचा पण टाइम येणार आहे. हा तो पीए आहे ना, तुला बोललो ना मी असिस्टंट आहे पीए थोडे सध्या, त्यामुळे त्याला खूप काम आहेत. उद्या येणार आहे. पण आज याचं हे का बरं वगैरे काय? आता मला नाही वाटत वरत नसेल. काय म्हणतो प्रशांत? एकदा पार पडलेला आहे. गण्याची विकेट पडलेली आहे. हा कसं वाटतं मग आता तुला? बॅट्समन म्हणून तुम्ही कोणीतरी ओपनिंग बॅट्समॅन पाहिजे का? वॅकेन्सी ओपन. आहे आपण सुरेशलाच. झालं ना settle? हॅलो हॅलो हॅलो. Settle व्हायचं तुला. अजून किती settle मला सेटल व्हायचंच नाहीये. तुला एक YouTube. ऐक 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 मी तुला सेटलमेंट झाल्यावर 2-3 लग्न करणार. नाही 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 असं काहीच नाही करणार मी. पुण्याला एक आणि मुंबईत काय चालू करायचं YouTube? माझं इतकंच फक्त म्हणणं आहे. मार्ट वरती ऐकतं खरं, प्रत्येक मार्टवरती एक नाही पाहिजे, कुठंच काय नाही पाहिजे. माझं मी तुला मगाशी पण सांगितलं, लग्न कधी करायचं हा प्रश्न नाहीये, लग्न कोणाशी करायचा हा प्रश्न आहे. म्हणजे आमचं सोडलं. तुमच्यावर सोडलं तर काय काय काय? शहरात हीच 1055 झाली असती, इथे 155. त्यामध्ये नाही भाई त्याचा क्लास तो 150 रुपये बिल झाला म्हणून दुःखी आहे. तो अजून तुझं काहीतरी बिल वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला नाही जायचं का पुण्याला? आम्हाला जायचं. तो प्रशांत बघ, हे पोरगं बघ फोनवर बोलतो. 6:30 वाजतील. ओके मित्रा, पुण्याला जायचं, सगळीकडे जायचं. एकदा आपण गणेशचं लग्न व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे. आता आपला एकदम क्लोज मित्राची विकेट पडलेली आहे. तर फायनल आहे ते दिवाळीनंतर. तुझी तयारी कसं वाटलं तुला गणेशचं बघून? मला लग्नच नाही करायचं, पण तुम्ही लोक अशी जबरदस्ती करताय. माझ्या मनात नसताना तुम्ही लग्न लावता. आम्ही लग्न लावतोय म्हणजे खरंच तुझ्या मनात नाहीये? मित्रा, मी एका दिवशी कॉल रेकॉर्ड करेन ना. सिंगल आहे आणि सिंगल राहणार. मी काय म्हणते, एका दिवशी मी कॉल रेकॉर्ड करेन. मी सिंगल आहे, मला सिंगल राहायचं. एकटे राहा, आनंदी राहा. पाणी संपला. ओके, स्वतःला प्रेम करा. ओके, काय काय काय? स्वतःला प्रेम करा. इतरावरती प्रेम करायला जाऊ मी नका. मी ह्याच ब्लॉग मध्ये तुझ्या कविता टाकू का? इतरावर प्रेम करा जाल तर पायाला, गुडघ्यांना, हाताला आणि जास्तीत जास्त हृदयाला ठेच लागेल. हं. त्यामुळे स्वतः प्रेम करा आणि सुखी राहा. वा, अनुभवी माणसाची मी आता अजून पोरांच्या भाषेत कॅमेरा चालू आहे म्हणून बोलू शकत नाहीये. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा. आयुष्य खूप सुंदर, फक्त प्रेम करता आलं पाहिजे खवळीसारखं. जास्त लोड घेऊ नका. सगळं त्या वर मारा. सगळं फाट्यावर मारा, एवढं तर बोलू शकतो. काय प्रॉब्लेम नाही, ते काय वल्गर नाहीये. ठीक आहे, पाट्यावर मारा. प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीसाठी एक फाटा शोधायचा आणि ती गोष्ट त्याच्यावरती मारून टाकायची. काय? आयुष्य खूप सुंदर. आयुष्य खूप सुंदर आहे. माणसं जातात, जी थांबतात ती आपली असतात, जी थांबत नाही ती आपल्याकडे आलेलीच नसतात. ओ हो 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 हो, मोटिवेशन. जर मोटिवेशन पाहिजे असेल तर ह्या भाऊचा फालुदा का काय दादा? हे सगळं फालुद्याचे परिणाम आहेत ना. तर ना? गणेशच्या लग्नाचा हा ब्लॉग इथे समाप्त होत आहे. माझा मित्र सूरज ही जबाबदारी खूप व्यवस्थित पार पाडली. त्यासोबत तिला सहकार्य मंगेश तिटे आणि त्याच्यासोबत प्रशांत सूर्यवंशी नावाचा नामवंत कलाकार होता. त्याच्यामुळे पाण्यात डुबकी मारण्यापासून झाडावर आंब्या काढण्यापर्यंत ते इथपर्यंत फालुदा खाण्यापर्यंतचा हा प्रवास या कॅमेरामध्ये काहीच झालेलं आहे. काहीच झालेलं आहे. सो मी अभिषेक कवळे, कॅमेरामॅन सूरज तिटे सोबत इथे तेव्हा ब्लॉगची समाप्ती करत आहे. हिंगणगाव, बुद्रुक, कडेगाव, जिल्हा सांगली. 4:30 आवरलं का दादा? झालंय माझं. मग चल ना,
काय वाट बघतोस थांब जरा आता खाल्लेलं तुम्ही जिरू दे जरा. मित्रा तुझं तू एकादशीवरच आज तुला लक्षात ठेव हा मग या दिवशी फक्त जेवणाचा नाही विचारांचा पण उपवास करावा लागतो मी काय नाही केलं. यू मस्ट टेक केअर ऑफ दॅट. सातारा गाडी मिळायची नाही परत यांना पुणे गाडी कराडवरून आहेत गाड्या खूप साऱ्या. मग यांना कराडला तरी सोड. त्याला इथूनच उठवत नाही आता सध्या 5 मिनिटं. काय काय संबंध. मग चल ना उठ ना चल चल तुम्ही सांगा. चलो बाय बाय गाईज. नाही नाही नाही. फायनली आम्ही आता मंगल कार्यालयाच्या समोर आईस्क्रीम खाऊन हे बघा इकडे मंगल कार्यालय होतं आता आम्ही निघालोय. बाय टाटा गुड बाय. नाही सॉरी हाच येतो आपला मित्र ज्याने खूप चांगली व्यवस्था बघितलेली आहे सगळ्या गोष्टींची. हा दुसरा मित्र हा तिसरा मित्र हाच आहे तो आणि मी अभिषेक पाठीमागे खवळे कॅमेऱ्याचा यानेच चौथा जो मला फादुल्याची तुम्हाला पार्टी आता दिसणार दिलेली नाही आहे. असं. पैसे यांना सोडून मागायला. तू चल ना कुठे चल अरे घरी. चलो गाईज टाटा बाय बाय. बाय बाय. मित्राच्या लग्नाला ट्रिपल सीटर आलेले हे मित्र फायनली परतीच्या वाटेवर निघाले आहेत. चला बाय बाय. मला पाठवून दे. ड्रोनली घेतो ड्रोनली.